गरम पाणी वाहतंय आणि त्याच्यामधून म्हणजे ऍसिडिक रिॲक्शनच आहेत सगळ्या. एवढा मोठा पॉन्ड आहे हा, दिसत नाहीये पण इतकं त्याच्यामधून बॉइलिंग वॉटर चालू आहे. हे जो आखो को दिखता है वो कॅप्चर होतं. हे आहे ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग आणि खूप म्हणजे खूप प्रसिद्ध स्पॉट आहे येलोस्टोन मधला. बापरे, आता पुढच्या स्पॉटला आलोय आम्ही, मिडवे गिझर बेसिन आणि ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग. तर इथे सुद्धा खूप मोठे स्प्रिंग आणि असे व्हॉल्कॅनोज पाहायला मिळणार आहेत आणि इथूनच दिसत आहेत ते. खूप लांबून पासून आम्ही चालत आलो कारण की इतकी गर्दी आहे, कारण की सगळ्यात प्रसिद्ध स्पॉट आहेत त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि खूप जास्त ट्रॅफिक सुद्धा आहे. इथलं पार्किंग तर फुल आहे. आम्ही जवळजवळ मला वाटतंय 1 ते 1.5 मैल चालत आलोय आता हा स्पॉट बघायला. आणि किती वाजलेत? दुपारचे वाजलेत 2:30 वाजलेत आणि जेवण झालेलं नाहीये आमचं. आता इथला स्पॉट बघून मग जेवण करणार आहे. 1 मिनिट मी दाखवते. मिडवे गिझर बेसिन ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग. कुठून जायचं सागर? चलो. तो हे आहे पुढे जे दिसतात, दूर येतो सगळा, ते आहे ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग आणि मिडवे गिझर बेसिन. इथे आता आमचं ना ऑन अ लाइटर नोट डिस्कशन चालू आहे की का सारखं आपण हे धूर बघतोय. आणि माझी मैत्रिणी निशा ती म्हणते की ते म्हणते की काय इथे चुली पेटवून धूर चालू केलंय. खड़ा भी नहीं हो पाएगा उसके धुआं से. धुआं देखने के चक्कर में 14 घंटा ड्राइव. गर्दी बघा, गर्दी खूप गर्दी आहे. खूप लोक आलेले आहेत बघायला. खूप म्हणजे खूप. इतकी गर्दी खरं इथे नाही एवढी पाहायला मिळत, पण हे स्पॉट एवढे प्रसिद्ध आहेत. अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागामधून लोक आलेले आहेत बघायला. आणि आता जस्ट उघडलेलं आहे हे येलोस्टोन फिरण्यासाठी. वातावरण चांगलं झालेलं आहे आणि एवढे लोक आलेत. हा ब्रिज केलेला आहे. इथे एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी छान पाथ दिलेला आहे की त्याच पाथमधून जा, म्हणजे ते सेफ आहे. कारण की आजूबाजूला जर बघितला तर इथे या ब्रिजच्या पुढे पूर्ण गरम पाणी आहे आणि सरफेस पण जमीन आहे ती पण पूर्ण एकदम कडक गरम असणार आहे. सारांश, धबधबा आहे, गरम पाण्याचा धबधबा बघितलायस का? गरम पाण्याचा धबधबा, लिटरली गरम पाण्याचा धबधबा आहे. काय बोलायचं याला, खरंच निसर्गासमोर आपण कोणीच नाही आणि काहीच नाहीये. हे गरम पाणी वाहतंय आणि त्याच्यामधून म्हणजे ऍसिडिक रिॲक्शनच आहेत सगळ्या. आणि हे जे खाली पाणी वाहतंय ते काळपट कलरचं पाणी आहे. तर इथे जेव्हा आपण बघतो फिरताना आजूबाजूला तर इतकं निळशार आणि स्वच्छ पाणी असतं, पण हे पाणी मात्र काळसर पाणी आहे, काळपट पाणी आहे, कारण की हे ऍसिडिक वॉटर आहे. आणि लिटरली ह्या पाण्यामधून धूर येतोय, इतकं गरम पाणी आहे. आणि सगळी केमिकल रिॲक्शन झाली आहे त्याच्यामुळे सल्फरची आणि अजून गॅस असतील वेगवेगळे, त्याची रिॲक्शन होऊन त्या दगडांचा सुद्धा कलर ऑरेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये ऑरेंज कलर मध्ये दिसत आहे. आणि वरती मला असं वाटतं मोठं तळ असणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण बॉइलिंग वॉटर असणार आहे, पूर्ण उकळतं पाणी, त्याचा धूर आहे सगळा पाण्याचा. आता या ब्रिज वरून वरती चाललोय, वरती जो पॉन्ड आहे तो बघायला, बेसिन गिझर बेसिन बघायला. सारांश, गरम पाण्याचा जो धबधबा बघितला तो जवळून दिसतोय, पूर्ण बॉइलिंग वॉटर. आणि इथे तशी रिॲक्शन झालेली आहे, फेस आलाय. सागर, इथून खालनं आपण चालत आलो आणि हे आहे बेसिन, मिडवे गिझर बेसिन. हो थांब बाळा, बाबाला होत. अगं हे येलो आहे बघ हे पाणी. काय लिटरली असं वाटतंय की आपण एखाद्या सिंहगड किंवा एखाद्या मोठ्या उंच जागेवर आलोय आणि
ढग वाहत आहेत, पण हे ढग नाहीये, हे सगळं बॉइलिंग वॉटरची रिॲक्शन आहे आणि त्याचा धूर आहे हा. बापरे, अरे सागर हे दिसतच नाहीये, एवढा मोठा पॉन्ड आहे हा, दिसत नाहीये, पण इतकं त्याच्यामधून बॉइलिंग वॉटर चालू आहे. हे काय असं सगळं पाणी आहे असं, बापरे. आणि हे पूर्ण बॉइलिंग आहे त्याच्यामुळे धूर एवढा येतोय, दिसत नाहीये हा पॉन्ड लिटरली. आणि इथे जायला अलाउड नाही अजिबात खालच्या सरफेस वरती. बापरे, क्रेझी आहे. इथे सांगितलंय की हे इरप्शन जरी हे असलं, खूप जास्त असलं तरी किती वॉटर एका वेळेला, 4000 गॅलन्स ऑफ बॉइलिंग वॉटर पर मिनिट ओव्हर द क्रेटर रिम इन टू द फायर होल रिव्हर. एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉइलिंग वॉटर फेकलं जात आहे. बापरे. 1980 मध्ये हे गिझर 50 ते 300 फूट उंच इतकं बस्ट झालं होतं. त्यानंतर झालेल्या भौगोलिक बदलानंतर इथे असं इरप्शन व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतरनं 14 सप्टेंबर 1985 मध्ये पुन्हा एकदा खूप मोठं इरप्शन झालं आणि ते इरप्शन तर तब्बल 47 तास सुरू होतं, म्हणजे जवळजवळ 2 दिवस. एवढा मोठा ज्वालामुखीचा उद्रेक, हे इरप्शन कसं असेल याची मात्र कल्पनाच केलेली बरी. आणि इथून पुढे सुद्धा असं इरप्शन नक्कीच होणार आहे, पण कधी होणार आहे हे मात्र सांगणं खूप अवघड. थोडीशी हवेची झुळूक आली की या वाफा जरा साईडला होत आहेत आणि त्यानंतर मात्र दिसतंय हे पाणी उकळत असताना पूर्णच्या पूर्ण तलाव उकळतोय इथे. एवढा मोठं पूर्ण सर्कल करायचंय. आता इथून आलो, इथे सगळ्यात मोठा पॉइंट होता, खूप मोठा, आणि इथे सुद्धा आहे पुढे. आणि हे आहे येलोस्टोन मधलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आणि जगातलं सगळ्यात मोठं गिझर बेसिन, ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग. ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग याच्या नावामध्येच त्याचं सगळं वैशिष्ट्य आहे. ग्रँड म्हणजे हे जगातलं सगळ्यात मोठं गिझर बेसिन आहे. जवळजवळ एका फुटबॉल मैदाना एवढा हे लांब आहे आणि 40 मजली इमारती एवढं खोल आहे. आणि प्रिझमॅटिक म्हणजे इंद्रधनुष्यासारखे कलरफुल असणारं. तर आता आपण या तळ्याच्या बरोबर पॅरलल आहे, त्यामुळे आपल्याला हे तळं एकतर एवढं भव्य आहे हे एवढं समजत नाहीये, पण या फोटोमध्ये दाखवल्यासारखं तळं इतकं सुंदर दिसतं जेव्हा आपण समोरच्या डोंगरावरती जाऊन ते पाहतो. एक 45 मिनिटांचा ट्रेक केला की आपण समोरच्या डोंगरावरून या तळ्याचा इतका सुंदर व्ह्यू पाहू शकतो. आम्ही तर आता जाणार नाहीये या डोंगरावर, पण जर तुम्ही हा व्हिडिओ US मधून पाहत असाल आणि येलोस्टोन मध्ये जेव्हा कधी याल तेव्हा मात्र मी रेकमेंड करेल की त्या डोंगरावरून या तळ्याचा व्ह्यू नक्की पहा. कोणी सर्व्हाइव्ह नाही करू शकत या पाण्यामध्ये बाळा. काढले बग्स कसे काय पाण्यामध्ये सर्व्हाइव्ह करतात, छोटे छोटे किडे आहेत. बापरे, ओ याच्यामध्ये कलर्स किती आहेत, ये ग्रीन, ब्लू, ऑरेंज, पर्पल, ऑफ व्हाइट. देखो पर्पल ये साइड दिख रहा है, राइट साइड में है ना, रेनबो. मागे लिटरली रेनबो तलाव होता, सगळ्या कलरचे रंग होते त्या पाण्यामध्ये. 5:30 वाजले संध्याकाळचे आणि इथे बसून आम्ही जेवण केलं. खूप उशीर झाला जेवायला, कारण की आम्हाला मध्ये ते सगळे गिझर्स बघत होतो, कुठे बसायला जागाच नव्हती आणि तिथे खाणं पण तेवढं सेफ नव्हतं. मग इथे आम्ही जेवण करून घेतलंय. 5 वाजता इथले सगळे पॉईंट्स बंद होतात. तर इथे व्हिजिटिंग सेंटर आहे, तर व्हिजिटिंग सेंटर सुद्धा बंद झालंय. पण इथले आम्ही ओल्ड फेथफुल या पॉईंटला आलोय. ओल्ड फेथफुल पॉईंटवरती इरप्शन होत असतं मोठं प्रत्येक 90 मिनिटानंतर. तर आम्ही जेवत असताना एक झालंय, तर मिळालं पाहिलं तर ते इरप्शन पाहणार आहे, नाहीतर मग घरी जाणार आहे. चला बघूयात. आणि आता थोडं संध्याकाळ व्हायला लागली आहे, तर थंडी वाजायला लागली आहे. दिवसभर काहीच थंडी नव्हती, खूप छान वातावरण होतं दिवसभर, त्याच्यामुळे आम्ही जॅकेट्स पण घातलेत. चलो बघूयात ओल्ड फेथफुलला आपल्याला ते इरप्शन पाहायला मिळतं का. शेवटच्या पॉइंटला आलेलो आहे आपण, ओल्ड फेथफुलला. आणि इथे सुद्धा ओल्ड फेथफुल गिझर, आणि इथे सुद्धा खूप सारे गिझर्स आहेत. आणि इथले जे गिझर्स आहेत ह्यांचं प्रत्येक 90 मिनिटांनी
इरप्शन होतं असं मी वाचलेलं आहे. हा जो आहे आणि असा इरप्ट होतो तो. यस. सारांचं जॅकेट गाडीत विसरलाय, मग त्यांनी सागरचं जॅकेट घातलंय आता. आता इथे ना काही गडबड गोंधळ नाही, आम्ही निवांत बसणार आहे. इथे बाकं केलेली आहेत बसायला, तर आम्ही एक जागा पकडून बसणार निवांत. इथून बसून डायरेक्ट घरी जाणार आहे. छान वेळ घालवणार, निवांत बसणार आहे इथे. आता दिवसभर आम्ही थोडी धावपळच केली. ओल्ड फेथफुल गिझर बेसिन सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, खरं तर जगप्रसिद्ध आहे, कारण की हे जगातलं सगळ्यात जुनं गिझर बेसिन आहे. जसं आपण बाकीच्या ठिकाणी पाहिलं की जिथे जिथे असं इरप्शन होत असतं तर तिथे ट्रेल बनवलेले असतात आणि आपण जवळ जाऊन पाहू शकतो. आता मात्र आम्ही कुठे जाणार नाहीये, समोरच्या ट्रेलवर अर्धा मैलचा ट्रेल आहे. आम्ही इथे बाकावर बसलोय आणि इथलं जे मेन इरप्शन होणार आहे, जे प्रसिद्ध आहे, तर ते पाहणार आहे. तर समोर सुद्धा एक इरप्शन सुरू आहे आणि लोक गेलेत तिकडे ते इरप्शन पाहण्यासाठी. आणि आम्ही पाहतोय की एके ठिकाणी इरप्शन सुरू होत आहे, एक 5 मिनिटांनी संपल्यावर दुसऱ्या ठिकाणी चालू होतंय. तर हे चालूच राहतंय इरप्शन, एक झालं की एक. इथे समोर होणारे ओल्ड फेथफुल मधलं जे प्रसिद्ध इरप्शन असतं, जे प्रत्येक 90 मिनिटांनी होत असतं. तर इथे समोर बसण्यासाठी बाकांची खूप छान सोय केलेली आहे. आणि आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा खूप लोक नव्हते, आणि आता जर पाहायला गेलं तर सगळी बाकं भरलेली आहेत. लोक खाली सुद्धा बसलेत हे इरप्शन पाहण्यासाठी. आणि थोड्याच वेळामध्ये निसर्गाचा शो सुरू होणार आहे आणि तो पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत आणि आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहे. बापरे, जाओ. बापरे, एक नंबर. बाप रे, पानी दिख नहीं रहा है, देखो पूरा धुआं. बाप रे, सही में ये ठंडा पानी है लग रहा है ना. ये हाँ ठंडा पानी है, लग रहा है ऐसे ठंडा है. हाँ ठंडा ही रहा, वहाँ पे भी ठंडा था. This looks so cool. It went all the way to the sky. Like the other one, like went that way. Natural fountain. Oh no, a rocket is going to crash there. Oh my god, it looks so cool. Yeah, but the rocket is going to crash there. What is this? That is a candle. Yeah. I hear the noise. I think the water is there. Oh my god. हे इरप्शन तब्बल 4.5 मिनिटं सुरू होतं, पण खूप भारी वाटलं हे इरप्शन समोरून असं इतका जवळून पाहताना. येलोस्टोन मधली अशीच काही प्रसिद्ध ठिकाणं आपण पाहणार आहोत. उद्या आपण येलोस्टोन मधलं ग्रँड कॅनियन पाहणार आहोत, जगातलं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात उष्ण असं गिझर बेसिन. नोरीज गिझर बेसिन सुद्धा पाहणार आहोत. तर पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटूयात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओज तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय कमाल आहे ना निसर्गाची. असं वाटतंय की हा निसर्ग काहीतरी संदेश देतोय आपल्याला. मी सृष्टी निर्माता आहे, माझ्यामुळे तुम्ही आहात, मी बनवलं आहे तुम्हाला. ही पृथ्वी, हे युनिव्हर्स, सगळं काही माझ्यामुळेच तर आहे. आणि तुम्ही सगळे तर याचा एका कसपटा एवढाच भाग आहात. माझा आदर करा, माझ्यावर प्रेम करा, मग बघा तुम्ही स्वतःवरही प्रेम कराल. हे आयुष्य खरोखरच सुंदर आहे याची जाणीव होईल तुम्हाला. बाकी राग, लोभ, गर्व, वासना, मत्सर हे आहेतच तुम्हाला माझ्यापासून दूर घेऊन जायला. पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.